हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आम्ही कुठं जातोय ते कळेलच, पण नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे. आणि सानूला पण अर्जंट उठवलं. रोज ती अशी लवकर उठते, पण कुठं जायचं म्हणलं की ती अजिबात लवकर उठत नाही. तर तिला उठून वगैरे फ्रेश करून लगेच आम्ही निघालो. तर तिला तशी झोप येते आता, पण बघते गाडीमध्ये ती थोडस झोपेल की नाही. तर आज शनिवार असल्यामुळे ट्रॅफिक तर काही लागणार नाही असं वाटतंय. तर बघूया लागतं की नाही ट्रॅफिक. पल्ल पल्ल पडलं 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 आगाव 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 शान आगाव. आम्ही जातो आहेत हॉस्पिटलमध्ये, कारण जशी माझी डिलिव्हरी झाली आहे तसं मला ना कमरेचा फार त्रास व्हायलाय. तर जायचं जायचं असं करत करत बराच दिवस होऊन गेले. बराच दिवस म्हणजे 1 वर्ष झालं. म्हणजे सानू होऊन तेव्हापासनं म्हणजे पहिले 2-4 महिने एवढं काही जाणवलं नाही, कारण आराम असतो आणि बरंचसं. पण जशी मी पुण्याला आली तेव्हापासून माझी इतकी कंबर दुखतीये. मागे 2-3 वेळा लातूरला गेले, अंबाजोगाईला गेले, पण तिथं काय मुहूर्तच लागत नव्हता दवाखान्यात जाण्यासाठी. सो म्हणलं फायनली आज जाऊया. सो मला तर काय माहितीच नाही कधी अपॉइंटमेंट घेतली. तर यांनी 2-3 दिवस झाला आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती, कारण त्यांनाही थोडासा कमरेचा त्रास होत आहे. सो आम्ही दोघंही आता कमरेसाठी दाखवणार आहेत डॉक्टरना. तर तसे ते फिजिओथेरपिस्ट आहेत. तर बघू आज त्यांना सगळी हिस्ट्री वगैरे सांगूया की काय कसं ते चेकअप वगैरे करतील, त्यानुसार ते सांगतील की ट्रीटमेंट काय करायची, कशी फिजिओथेरपी करायची वगैरे. सो आता आम्ही जात आहेत. 11चा टाइम आहे आमचा अपॉइंटमेंटचा. तर आता 10:30 वाजलेत, तर लवकर पोहोचावं लागेल. सो सांगते तुम्हाला की डॉक्टर काय सांगतायत काय. तर गाईज, जसं की मी सांगितलं होतं, आम्ही डॉक्टरकडे जाणार आहेत. तर जसं आम्ही निघालो घरातून, तर काय झालं, थोडंसं पुढं आलो की सानूनी वॉमिट केली माझ्या अंगावर. सो मग आम्हाला डबल घरी जावं लागलं आणि मग अपॉइंटमेंट थोडं 2 तास पुढे ढकलावी लागली. मग घरी जाऊन ड्रेस वगैरे चेंज करून थोडंसं घरी बसून आणि मग नंतर आम्ही निघालो आणि 1-1.5 वाजताची अपॉइंटमेंट घेतली आम्ही. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आणि तेवढ्या वेळेस गाडी वॉश पण करून आले, कारण खूप दिवस झाले गाडी वॉश करायची राहिली होती. सो म्हणलं तुम्ही जाऊन या, वेळ आहे आपल्याकडे आणखीन अपॉइंटमेंटसाठी जाण्यासाठी. सो तेवढ्या वेळेत ते गाडी धुवून आणली त्यांनी स्वच्छ, कारण मागे जायचं होतं. तर मागच्या वीकमध्ये तर पूर्ण पाऊसच होता. सो बाहेर निघायचं तर काही प्रश्नच नव्हता, त्यामुळं त्या दिवशी पण नाही झालं मागच्या सॅटर्डे संडे. सो त्यांनी आज गाडी वॉश करून आणली छान. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम स्वच्छ करून आणली आहे गाडी. पावसाने खूप फेज 3 मध्ये आहे ते लोकेशन. म्हणजे कोणाला जर वॉश करायचं असेल तर श्रीराम वॉशिंग सेंटर म्हणून आहे, फार मस्त होतं गाडी. तो मी जेव्हापासून गाडी नेहमीच तिथं जातो. खूप छान वॉश करतात ते. आणि पावसामुळे खूप जास्त घाण झाली होती. लास्ट टाइम आम्ही घरी गेलो होतो त्यावेळेस पासनं पण राहिलं होतं गाडी वॉश करायचं. गाडीचे कॅरीबॅग्स मी आणखीन काढल्या नाहीत सीटच्या. हा, ते त्याचं कारण आहे की सानूच, कारण सानूमुळे आम्हाला सीट आहे काढायचं कम्प्लीट नव्हतं. व्हाईट, आणि जर ती कॅरीबॅग जर काढली हो, आणि जर त्याला कमायला चालू झाली सीट, तर परत कव्हर्स मग घ्यावे लागतील. आणखीन काय त्याची शॉपिंग केली नाही प्रॉपर अशी आम्ही गाडीसाठी, म्हणजे कव्हर्सची. त्याच्यामुळं आणि सानूने सगळा घोळ केला मगाशी जाताना. मगाशी म्हणजे आम्ही 11:30 निघालो होतो. 11:15. थोडं चालले की म्हणजे तिला माहिती नाही काय झालं असेल, त्याच्यामुळं मग आम्हाला घरी डबल जावं लागलं. मग सो नाश्ता वगैरे करून सगळं आवरून तसंच राहिलं होतं. सकाळी घाई झाली, कारण तिला आवरायला मला फार वेळ लागतो, कारण ती
इतकं म्हणजे असं आवरू देत नाही लवकर. त्याच्यामुळे बराच असं लेट होतो. म्हणजे कपडे राहिले होते तसेच मशीनमध्ये वाळत टाकायचे. मग नंतर डबल घरी गेली, वॉशिंग मशीन मधले कपडे काढले आणि त्यानंतर वाळत टाकलं. सगळे काम उरकून नंतर शेवटी फायनली आम्ही 12:30-1 वाजता निघालो अपॉइंटमेंटसाठी. थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे गर्दी पण होती तशी, पण मी काय माझ्यासाठी दाखवलं नाही कारण गर्दी होती आणि सानू पण बसतच नव्हती इतकी, म्हणजे इकडं तिकडं करत होती ना. सो त्यांनाच आधी पाठवलं आणि त्यांचंच तेवढं झालं. तर तिथं फिजिओथेरपी होती पहिल्यांदा. तर फ्लेक्झिफाय मी डॉट मी असं काहीतरी आहे, बाणेरमध्येच आहे. तर शार्क टँक मध्ये आले होते. हा, शार्क टँक मध्ये नमिता थापर इन्व्हेस्टमेंट केली नमिता थापर. हा, सो केलं. बघायचं होतं चेक करून काय, बट पोस्ट जे कन्सल्टेशन नंतर त्यांचं सेशन्स वगैरे रेग्युलर सेशन होते, त्याच्यामुळे 24 दिवस यावं लागणार आणि मग रोजचा एवढा ट्रॅव्हल हिंजवडी ते बाणेर पॉसिबल नाही. सेशन्स पण बरेच कॉस्ट 2000+. हो, आणि ऑल ओव्हर त्याची कॉस्ट म्हणजे 50,000 आहे आणि वन टाइम पे केलं तर 30,000 आहे. सो असं काहीतरी त्यांचं आहे. तर ते लगेच इमिजिएट विचारतात की म्हणजे काय करायचंय, की आम्ही तुम्हाला स्टाफ काय म्हणले ते स्टाफ डिस्काउंट. हा, स्टाफ डिस्काउंट काहीतरी म्हणे तसं. तर मग थोडासा विचार करायला वेळ लागतो ना. सो लगेच ते असे विचारत होते की आता करणार की लगेच, कारण तुम्हाला डिस्काउंट नाही मिळणार. सो आम्ही म्हणलं की मग थोडंसं डिस्कस करून सांगू तुम्हाला. सो असं हो, कारण नाही पॉसिबल होणार, ऑफिस वगैरे असतं त्याच्यामुळं मग ते कॅन्सल केलं प्लॅन. सो एवढं तर कळालं की ऑल ओव्हर ठीक आहे, म्हणजे काय असते ते वर्टिब्रा, नंतर मसल्स थोडे हे आहेत, मसल्स मध्ये स्टिफनेस आहे, बाकी ऑल ओव्हर ठीक आहे. सो ते एक्सरसाइज करून सानूमुळे माझी एक्सरसाइज झाली बंद. मॉर्निंग वॉक या जिम करून ते होऊन जाईल, एवढं काही नाही. बाकी माझं तर काय ते प्रेग्नन्सीमुळे आहे. सो त्याला पण काहीतरी आता एखादा चांगला डॉक्टर शोधावा लागेल त्यासाठी. असंच राहून जाते ते, काही ना काही दवाखान्यात जायचं म्हणलं की काही ना काही गोष्टी निघतात आणि ते राहूनच जातं. असं सिरियसली होतच नाहीये जाणं. मागे पण मागाशी म्हणल्याप्रमाणे की लातूरला आंबेजोगाईला गेल्यावरही जायचं तर ते राहूनच जातं काही ना काही गोष्टीमुळे. सो मेन कारण तर सानूच की म्हणजे बसतच नाही जास्त वेळ ती, त्याच्यामुळंच थोडंसं प्रॉब्लेम होतो. आणि दवाखान्यात गेलं म्हणजे की गर्दी असते. सो या गोष्टी पण लवकरच मला चांगला डॉक्टर शोधावा लागेल आणि काय ते बघावे लागेल, ट्रीटमेंट घ्यावी लागेल कमरेसाठी. सो असं सगळं करून आम्ही आता घरी निघालो. आता 3:30 पावणे 4 झालेत. आम्ही निघालो घरी. बघा आत्ता झोपली सानू. तिला मी मगाशी घरी गेल्यानंतर झोपवत होते एवढ्या वेळ, ती काही झोपली नाही. असं झोपवले की अशी उठत होती, त्याच्यामुळं तिची झोपच झाली नाही. सो ती आत्ता झोपली तिथून निघाल्या पण नंतर. आता घरी गेलं की उठून जाते मग. चला आता आम्ही घरी जातो आणि भेटते थोड्या वेळाने. ए सानू पी देतोस का मला? पी तुला बाबा म्हण. काही दिवसानंतर ऊन पडलं. सो म्हणलं काही एक्स्ट्राचे कपडे धुवायला काढावी. सो मी असे काही एक्स्ट्राचे कपडे धुतलेत, तर बऱ्यापैकी वाढलेत. थोड्या वेळाने काढणार आता. सो मी इकडे रवा हा भाजायला घेतला आहे. एक साथ भाजून ठेवावं म्हणलं, कसं सानूला शिरा उपमा बनवायला मला जरा सोपा जाईल, त्यामुळं मी हे एक साथ सगळा रवा भाजून घेते. आणि इकडे दुसऱ्या साईडला मी चहा ठेवला आहे 5चा. मागाशी चालू आम्ही बाहेरून, म्हणलं आता गरमागरम मस्त चहा घ्यावा. 5 वाजले आहेत. पसारा केलाय मी, जागच्या जागी सगळं ठेवलेलं काढती. खेळत तर काही नाही. सानवी आणि इकडे सानवीचे बाबा सानूला खाऊ घालत आहेत. तिला काही खायचं नाही, तिला येतच नाही. शिरा बनवलाय तिच्यासाठी मी. तिला खायचं नाही, ती मला खायला बोलवलंय. चल सांग लवकर, चल सानवी खा लवकर. चला 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 सानू अरे आखिर ग टांगा घातला की काय? पाहुणे आले वाटतं. काढलं का बाहेर? तर आमचा आता टी टाइम झालेला आहे.
रोज असं 5-5:30 वाजता आम्ही शक्यतो चहा घेतो ॲज अ रिफ्रेशमेंट. कारण आज दुपार म्हणजे सकाळपासून थोडंसं काय म्हणतात त्याला धावपळीचा होता स्केड्यूल पूर्ण. जो आम्ही गेलो होतो सकाळी आणि नाश्ता पण नाही, फक्त चहा पिऊन गेलो होतो. आणि मग चालून मध्येच ते एंटी वगैरे केली गाडीमध्ये आणि परत यावं लागलं आम्हाला. यानंतर परत मग मी गाडी वॉश वगैरे करून आलो आज. आणि वॉश करून आल्यानंतर परत निघालो मग हॉस्पिटलला आणि पूर्ण मग वेळ जाऊन सगळं करून घरी आलो आणि थोडासा आराम करून आता जस्ट चहा घेतोय. चालूच आहे. पाऊस तसा गायबच झाला आता. 2 दिवसापासून पाऊस नाही पुण्यामध्ये. वातावरण पण असं एकदम छान झालंय. इथं मस्त क्रिकेट खेळतात तिथे. आम्ही सानूला गार्डन मध्ये आणले. खूप छान हवा सुटली, थंडगार. आणि सानू झोका खेळायचा. यस, सानू झोका खेळतीये. ओ ग, अजिबात घाबरत नाही कशाला. खूप छान वातावरण झालंय. हात सोडू नका. ओ केस कसे उडालेत हिरोईनीचे. हे आणि हे सानूचं फेवरेट डक आहे. मला फार आवडते, यावरतीच बसते ती. इकडं हे लाल आहे, यावर अजिबात बसत नाही ती, ह्याच्यावरच बसते. चला आता सानूला या तिच्या फेवरेट डक वरती बसायचं आहे. टगडक टगडक टगडक. घोडा आहे का सानवी ते? तिकडं व्हायचं चल. धर काही नव्हतं. जास्त हळू मान जास्त आणू नको. जास्त पुढे जाऊ नको, पुढे जाऊ नको. हा रागव चल, रागव. आ कर त्याला, आ कर, आ कर. डबल तिकडे बसायचं आता. ते लागलं ना तिला, इकडं नाही लागत. ओ कुणी मारलं, कुणी मारलं, चाललं कुणी मारलं, कुणी मारलं. कसं व्हायला केलं तुला तू. सानवी सानवी पडशील ना. सानवी उठू नको. उठ उठ मग खाली उठ, उतर. मग नीट धरून बस, मग नीट धरून बस. ये देखो फैमिली मैन आ रहा है. हैंडसम फैमिली मैन है ये. ती कशी धरून बसली. हात सोडू नका. सानूचे स्टंट दिवसेंदिवस वाढत चाललेत. ती कशी बसली. पडल ती माग माग पडल ती.
सानू हात सोड नका. थांबवा जरास. उलट फिरवा ना आता. गावाला काय झालंय? सानूचं खेळल्यानंतर काही थांबणार नाही, पण मी ब्लॉग आजचा इथेच एंड करते. भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.